तू जो मिलाच्या मागच्या भागामध्ये. मनोहरने अर्णवचा नंबर डायल केला पण तो गेला व्हॉइस मेलये छोटे. त्यालाही माहित नाही घर आठवते की नाही. नेहमी काम काम आणि काम. पुढचा भाग. HP त्याच्याकडे धावत आला. जी साब. मनोहर HP. अर्णव बिटवा अजून घरी नाही. तो कधी येईल माहित नाही. एक काम करा, त्याच्यासाठी डब्यात खाऊ ठेवा, तो येऊन खाईल. HP ठीक है साब. मनोहर या मुलाच्या तब्येतीची काळजी केव्हा होईल ते कळत नाही. मनोरमा कशाला काळजी करताय? आता अर्णव बिटवाचे लग्न झाले आहे. कुशी बिटिया त्याची काळजी घेईल. मनोहरने रागाच्या भरात तिच्याकडे पाहिलं. मनोरमाने श्वास रोखून काहीतरी बडबडले. मनोहरने कुशीकडे बघून उसासा टाकला. त्याच्या ताटात बघून तो जेवायला लागला. जेवणानंतर सर्वजण आपापल्या खोलीत गेले. कुशी तिच्या खोलीत बसली आणि वाचण्यासाठी एक कादंबरी उचलली. ती दिवसभर झोपली म्हणून तिला आता झोप लागत नाही. अर्णव खोलीत शिरला तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. त्याला पाहून कुशी सावध झाली आणि सरळ बसली. अर्णवने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं कारण ती आत्तापर्यंत जागा आहे. लॅपटॉपची बॅग रिक्लायनरवर ठेवून त्याने दिवे लावले आणि खोलीत ताजी हवा येण्यासाठी पडदे बाजूला केले. एक दीर्घ श्वास घेऊन तो रिक्लायनरवर बसला आणि स्वतःला आराम करू दिला. कुशीला पूल पाहून आश्चर्य वाटले. ती दिवसभर अशी व्यस्त होती की तिला त्याच्या खोलीशी जोडलेल्या पूलसाईडची कल्पना नव्हती. ती पुन्हा उभी राहिली आणि पुन्हा आश्चर्यचकित होण्यासाठी तलावाकडे गेली. तो एक मोठा तलाव होता ज्यामध्ये असंख्य फुलांनी वेढलेले होते. गार वायाच्या झुळुकीने फुलांचा सुगंध तिच्या नाकातोंडात आदळला आणि तिला नव्याने फुलल्यासारखे वाटले. एका बाजूला सोफ्यासारखा सिंगल बेड ठेवला होता. हसत हसत ती आत गेली आणि अर्णव अजूनही त्याच स्थितीत आहे. कुशी संकोचून त्याच्याकडे बघत होती. सुनिये. अर्णवने तिच्याकडे पाहिलं. कुशी वाह, HP ने ठेवलंय तुझं जेवण. मनोहर काकांनी तुमच्यासाठी ठेवायला सांगितले आहे. अर्णवने मान हलवली आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये गेला. रात्रीचे जेवण करायला तो खाली गेला आणि ते संपवून परत त्यांच्या खोलीत आला. कुशी आधीच अंथरुणावर पडली आहे. तो खूप थकलेला असल्यामुळे त्याला लाईट बंद करून बेडवर पडायचे होते. त्याने लाईट बंद करताच त्याला जोरात गळ घातल्याचा आवाज आला. तो सरळ बसला आणि बेडच्या बाजूचा दिवा लावला. फक्त कुशी तिच्या ड्रेसला घट्ट घट्ट पकडलेली इकडे तिकडे बघत घाबरली. दिवे पाहून तिने डोळे बंद करून सुटकेचा निश्वास सोडला. अर्णव, तू ठीक आहेस ना? कुशीने पुस्तक बाजूला ठेवले आणि त्याच्याकडे पाहिलजी. अर्णव, काय झालं? कुशी, मला निक्टोफोबिया आहे. अंधार पाहून भीती वाटते. अर्णवने डोळे मिटले कारण शशीला सांगितले की त्याची मुलगी अंधाराला घाबरते. त्याला वाटले की ही फक्त एक सामान्य गोष्ट असेल, परंतु ती फोबिया असेल अशी अपेक्षा नव्हती. अर्णव, सॉरी. कुशीने तिचा श्वास सामान्य करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. ती उभी राहिली आणि ताजी हवा श्वास घेण्यासाठी पूलकडे निघाली. अर्णव उभा राहिला आणि तिच्या मागे आला. अर्णव. कुशी. कुशीने वळून त्याच्याकडे पाहिले. अर्णव, तू ठीक आहेस ना? कुशीजी. तुम्ही जाऊन झोपा, मी येथे काही मिनिटे असेन. अर्णव, नक्की? कुशीजी. अर्णव, ठीक आहे. तो आत गेला आणि बेड साइड लॅम्प चालू ठेवून बाजूला पडला. कुशी लहान पलंगावर बसली आणि तिच्या डोळ्यातून अश्रूचे काही थेंब उघळले.
तिने स्वतःला मिठी मारून ते पुसले आणि काही मिनिटे तलावाभोवती फिरली. आराम करून ती पुन्हा आत गेली आणि शांतपणे पलीकडे आडवी झाली. प्रकाशामुळे अर्णव अस्वस्थ असल्याचे तिने पाहिले. तो पलंगावर वळत होता. तिला त्याच्याबद्दल वाईट वाटले, पण ती अंधारात असण्याची कल्पना करू शकत नाही. तिने त्याच्या भुसभुशीत चेहऱ्याकडे पाहिले. त्याला चांगली झोप येत नाही, पण तरीही तो काहीच बोलला नाही आणि तिच्याशी जुळवून घेत होता. पहिल्या दिवसापासूनच त्याचे हावभाव पाहून तिचे हृदय हळूहळू वितळू लागले. आधी त्याने ज्वेलरला मंगळसूत्र आणायला सांगितले, मग शीलाने तिला टोमणे मारल्यावर त्याने तिची बाजू घेतली. आता तो अस्वस्थ असतानाही जुळवून घेत आहे. तिच्या डोळ्यात पाणी आले. तिच्याशी इतकं छान वागणाऱ्या व्यक्तीवर ती रागावू शकत नाही. कुशी अर्णव जो आधीच अर्धी झोपेत होता कुशी मला माफ कर. रजाई ओढ तो दुसरीकडे वळला. कुशी वा. मला अंधाराची खूप भीती वाटते. अर्णवने काहीच उत्तर दिले नाही. मग तिने आतापर्यंत झोपलेल्या त्याच्याकडे पाहिले. तिने लाजत तोंड झाकले आणि तिचे अश्रू पुसत ती त्याच्याकडे बघत बेडवर पडली. झोप तिच्यापासून कोसो दूर असल्याने ती गेल्या काही दिवसात तिच्या आयुष्यात झालेल्या बदलांचा विचार करत राहिली. अर्णव दुसऱ्या दिवशी सकाळी हात पसरून उठला. कुशी बॉल सारखी कुरवाळलेली झोपलेली पाहण्यासाठी तो पलीकडे वळला. त्याने खोलवर श्वास घेतला आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूमकडे गेला. स्वतःचा वेळ काढून अर्णव त्याच्या थकलेल्या शरीराला शांत करण्यासाठी उबदार शॉवरखाली उभा राहिला. बाहेर आल्यावर त्याला कुशी बेडवर बसलेली तिचे झोपलेले डोळे चोळताना दिसली. तो कपाटाजवळ गेला आणि ऑफिसचे कपडे बदलले. कुशी वॉशरूममध्ये गेली आणि फ्रेश होऊन तिचा सलवार सूट घातला. तयार झाल्यावर ती खाली मंदिराच्या दिशेने गेली आणि देवी मैयाची प्रार्थना केली. त्यानंतर पायल आणि देव्यानी दादी बसून एकमेकांशी बोलत होत्या हे पाहण्यासाठी ती दिवाणखान्यात गेली. पायल शुभ सकाळ. कुशी गुड मॉर्निंग पायल. पायल बसा बसा, चहा घ्या. तिने कपात चहा ओतला आणि कुशीच्या हातात दिला. शीतल तिथे आली. कुशीने तिच्याकडे पाहिले. शीतल कुशी माझ्यासाठी कॉफी तयार कर. कुशीने पायल आणि देव्यानीकडे पाहिले, ज्यांना तिच्या ऑर्डरिंग टोनला दाद दिली नाही. शीतल काय बघत आहेस? जाना. देव्यानी शीतल बिटिया. शीतल दादीकडे वळली आणि हसली. हा दादीजी. देव्यानी में बी कुशी बिटिया आधी तुझी बहीण आहे, पण आता तुम्ही दोघांचे लग्न झाले आहे. ती या घरची मोठी सून आहे आणि तुझी जेठानी सुद्धा. तू तिला ऑर्डर देत राहतेस तेव्हा छान वाटत नाही. मला आशा आहे की तुम्हाला समजले असेल. शीतल आतल्या आत धुमसत होती, पण ती चेहऱ्यावर दाखवते का? तिने कुशीकडे पाहिलं, जिने तिच्याकडे कसलीही नजर टाकली. शीतल नाही दादीजी, मला डोकेदुखी जाणवत होती. तर फक्त ठीक आहे, मी व्यवस्था करू शकतो. पायल अरे शीतल इकडे ये बघ, मी सगळ्यांसाठी चहा बनवला आहे. शीतलने एक स्मितहास्य दिले आणि चहा घेत महिलांसोबत बसली. अर्णव त्याच्या ऑफिस सूटमध्ये तयार होऊन खाली आला. आईच्या फोटोजवर जाऊन त्याने तिच्या पायाला स्पर्श केला. मग तो थेट जेवणाजवळ जाऊन नाश्ता करायला बसला. आकाश आणि मामाजी सुद्धा आले आणि वंशच्या पाठोपाठ जेवायला बसले. त्यामुळे बायकाही जाऊन नाश्ता करायला बसल्या. मनोहर छोटे. अर्णव हा मामा. मनोहर काल रात्री कधी आलात? अर्णवने हस्त डोळे मिटले. मी मामाला भेटलो होतो. मनोहर उसासा टाकला. जेवल की नाही? अर्णव हो, माझ्याकडे होते.
मनोहर, आजकाल तुम्ही जास्त बेफिकीर झाला आहात. अर्णव हसला. ऐसा कुछ नहीं मामा. मनोहरनेही हसून नाश्ता केला. कुशीला त्याची झोप उडवल्याबद्दल त्याची माफी मागायची होती. बेचारा, तो रात्री उशिरापर्यंत काम करत होता आणि तीही मूर्खासारखी त्याला त्रास देत होती. नाश्ता आटोपून तो उभा राहिला आणि त्याच्या गाडीकडे गेला आणि ऑफिसला निघाला. इतर गृहस्थही त्यांच्या कामासाठी सज्ज झाले. कुशीने त्याच्याशी बोलता उसासा टाकला. दुसऱ्या बाजूला अर्णवने अमनला डायल केला. अमन, अरे गुड मॉर्निंग अर्नी. अर्णव, गुड मॉर्निंग एमी. मी सुरुवात केली आहे, तुम्ही मॉलमध्ये या. अमन, ठीक आहे. मी पण सुरुवात केली आहे. मी काही मिनिटात तिथे येईन. अर्णव, मस्त. त्याने कॉल कट केला आणि मॉलमध्ये पोहोचला, जिथे मीटिंग हॉलमध्ये त्याची बैठक ठरलेली होती. अमनही तिथे पोहोचला आणि दोघेही त्यांच्या भेटीच्या ठिकाणी गेले. त्यांची भेट संपली तेव्हा जवळपास दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. अमन, चल लंच करून मग ऑफिसला जाऊ. अर्णव, छान वाटतंय. त्यांनी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या ग्राहकांसाठी जेवणाची ऑर्डर दिली आणि सर्वांनी एकत्र जेवण केले. जेवण करून अर्णवचे क्लायंट निघून गेले. अमन, अर्नी, मला काहीतरी खरेदी करायची आहे. तुम्ही सामील होत आहात किंवा ऑफिसला जातो? अर्णव, मी तुला जॉईन करेन. मला माझ्या लॅपटॉपसाठीही चार्जर हवा आहे. अमन, मस्त आलात. अर्णवला काहीतरी दिसल्यावर ते दोघेही दुकाने शोधत फिरले. अर्णव, आम्ही, चल माझ्यासोबत. अमनने भुसभुशीत केली पण तरीही त्याच्या मागे गेला. अर्णव एका दुकानात शिरला जिथे असंख्य सुंदर दिवे लावलेले होते. सेल्स पर्सन, स्वागत आहे सर. मी तुम्हाला काय दाखवू शकतो? अर्णव, मला बेडसाइड लॅम्प हवा आहे. मला खरोखर हलके काहीतरी दाखवा. झोपताना चिडचिड होत नाही असे काहीतरी. सेल्समॅन, नक्की सर. कृपया बसा. त्याने त्याला बसवले आणि अर्णवच्या आवडीनुसार काही मॉडेल घेण्यासाठी आत गेला. अमन, या बेड साइड लॅम्पचं काय करणार आहेस? तुमच्या चेहऱ्यावर प्रकाश पडला तर झोपही येणार नाही. अर्णव, ते माझ्यासाठी नाही. अमन, मग कोणासाठी? अर्णव, ते कुशीसाठी. अमनने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे कुतूहलाने पाहिलं. अर्णव, ती निक्टोफोबिक आहे. काल मी दिवे बंद केले तेव्हा ती घाबरली आणि त्या चिडचिड करणारे दिवे लावून मला नीट झोप लागली नाही. अमन गप्प बसला तर सेल्स पर्सनने अर्णवला काही डिझाईन्स दाखवल्या. अर्णवने एक अतिशय मंद प्रकाश निवडला जो त्याला चिडवणार नाही. बिल भरून तो दुकानातून बाहेर पडला. नंतर दुसऱ्या दुकानात जाऊन त्याने चार्जर आणि अमनने काही वस्तू खरेदी केल्या. ते दोघे एकाच गाडीत बसून अर्णवच्या ड्रायव्हरला अमनची गाडी ऑफिसला सोडायला सांगितले. ड्रायव्हिंग करत असताना अर्णवला अमनची सक्त नजर त्याच्याकडे दिसली. अर्णव, काय अमन? अमन, कधीपर्यंत असं जगणार आहेस अर्नी? अर्णव, काय म्हणायचं? अमन, तुला माहित आहे मला काय म्हणायचे आहे ते. तुला सुवर्ण संधी मिळाली आहे आर्नी. सर्व काही सोडा आणि नव्याने सुरुवात करा. मी कुशीची चौकशी केली आहे. ती एक प्रोफेसर म्हणून काम करायची आणि ती खरोखरच एक छान व्यक्ती आहे असे दिसते. अर्णवचा चेहरा कोरा झाला. शट अप अमन. अमन, राग येणे बंद करा अर्नी. तुझे आता लग्न झाले आहे. तू स्वतः तिच्याशी लग्न करण्यास तयार आहेस. तू तिची काळजी घेत आहेस. रोज काही ना काही गोष्टी करत आहेस. तू तुझ्या आयुष्याला संधी का देत नाहीस? अर्णव, मी आधीच अनेक चान्स दिले आहेत आणि प्रत्येक वेळी मला एक जखम झाली. माझ्या भावना सुन्न झाल्या आहेत.
मला जर काही वाटत असेल तर ते फक्त द्वेष आणि राग आहे. त्याशिवाय आयुष्याने मला काहीही दिले नाही. आणि कुशीसाठी काम करायला येत आहे, तिच्यासाठी फक्त मूलभूत गरजा पूर्ण करत आहे. मला तिच्या गरजांकडे दुर्लक्ष करायचे नाही, हे माहीत आहे की तिला त्याशिवाय त्रास होईल. अरविंद मलिक माझ्या आईशी जसा वागला तसा मी तिच्याशी वागू शकत नाही. मी तो नाही. मी त्याचा होऊ शकत नाही. अमन ओरडला. अर्णव, तू अरविंद मलिक नाहीस आणि तू या जन्मी त्याच्यासारखा होऊ शकत नाहीस. माझे म्हणणे एवढेच आहे, जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा त्याचा उपयोग करा. तुम्ही तुमचे मागील सामान घेऊन पुढे जाऊ शकत नाही. आयुष्य सुंदर आहे अर्णव. एकदा जगा. एआरच्या आवारात पोहोचताच अर्णवने गाडी थांबवली. अमन, दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देऊ नकोस अर्नी. रत्ना मासीला तुला असे पाहण्याची इच्छा कधीच झाली नाही. अर्णवने तोंड फिरवले तर अमन खाली उतरला आणि अर्णवला विचारात टाकत ऑफिसच्या आत गेला. दुसऱ्या बाजूला शीतल रागाच्या भरात अजगरासारखी आग ओकत होती. तिने आईला हाक मारली. शीलाने फोन उचलताच, शीतल मूर्ख, मूर्ख, निरुपयोगी. शीलाने फोन बघितला. धक्काच बसला. अरे थांब शीतल, तू खरंच वेस्ट आहेस मम्मा. सर्व काही फक्त तुझ्यामुळेच आहे. शीला, मी काय केले? शीतल, तुझ्यामुळे माझं लग्न वंशशी झालं आणि कुशीचं लग्न अर्णवशी झालं. शीला, मग काय? शीतल ओरडली. मग काय? खरंच आवडलं. या घरची मोठी सून म्हणून ती माझ्या डोक्यात बसलेली आहे हे तुला माहीत आहे. प्रत्येक जण तिला काचेची बाहुली असल्यासारखे वागवतो. शीला भुसभुशीत झाली. आधी शांत हो. शीतल काही मिनिटे थांबली असती तरच. मी या घरची मोठी सून म्हणून कुशीच्या जागी असते, पण तू सगळी घाई करून वंशाशी माझं लग्न लावून दिलंस. तुम्हाला माहित आहे की तो त्याच्या अर्णवभाईसमोर श्वास घेण्याची परवानगी देखील घेत आहे. शीला, अहो रिलॅक्स रिलॅक्स. खराब झालेल्या दुधावर रडून काही उपयोग नाही. सासरच्या लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करा. कुशी सर्वांवर नाराज आहे. ही वेळ वापरा आणि प्रत्येकाला आपल्या ताब्यात ठेवा. मग बघ, तू त्या घरची महत्वाची व्यक्ती होशील. शीतलने आपला मोबाईल बेडवर फेकून कॉल कट केला. शीतल्या, कुशीला सगळीकडे लांब का जावे लागते? ती माझ्यापासून दूर राहू शकत नाही का? मूर्ख मूर्ख काही की. अर्णव घरी पोहोचला तेव्हा रात्र झाली होती. तो व्यस्त आहे असे नाही, पण घरी जाऊन कुशीला सामोरे जायला तो कचरतो. ती आधीच झोपली असेल या अपेक्षेने तो उशिरा घरी पोहोचला, पण कुशीला हेडफोन घालून पूलच्या कडेला फिरताना दिसल्यावर तो पूर्णपणे चुकीचा ठरला. ती कोणाशी तरी बोलत आहे असे दिसते. तो वॉशरूममध्ये गेला आणि फ्रेश झाला. फ्रेश होऊन तो आराम करत रिक्लायनरवर बसला. तलावाच्या कडेला असलेली कुशी आत आली आणि त्याला मिटलेल्या डोळ्यांनी रिक्लायनरवर बसलेले पाहिले. कुशी. अर्णव नाव ऐकताच अर्णवने डोळे उघडले आणि दिसले की कुशी त्याच्यासमोर घाबरून उभी होती. कुशी, मला माफ कर. अर्णव भुसभुशीत का? कुशी दचकली. वाह, काल थकून घरी आलास आणि माझ्यामुळे झोप भंग झाली. पण खरंच लाचार. मी अंधारात असल्याच्या विचाराने उभे राहू शकत नाही. अर्णव, ठीक आहे. त्याने जाऊन आपली बॅग उघडली आणि त्याने आज खरेदी केलेला दिवा बाहेर काढला आणि तो ठीक करू लागला. अर्णव, तुला तेजस्वी दिवे हवे आहेत. दिव्यावर काम करत असलेल्या त्याच्याकडे बघत कुशीने भुसभुशीत केली. नाही, फक्त एक छोटासा प्रकाश पुरेसा आहे. का?
ठीक आहे की नाही हे तपासण्यासाठी त्याने संपूर्ण दिवे बंद केले. कुशीने श्वास घेतला आणि त्याला आश्चर्यचकित करत हात पकडले. आजूबाजूला काळोख पाहून ती थरथर कापली. खोलीत पसरलेला मंद पण आल्हाददायक प्रकाश तिला दिसला नसता तर ती नक्कीच बेहोश झाली असती. तिने इकडे तिकडे बघितले. एखाद्या घाबरलेल्या मुलाप्रमाणे तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने फुफ्फुस भरण्यासाठी ऑक्सिजन पकडत डोळे बंद केले. तिचा फोबिया इतका वाईट असू शकतो याची अर्णवने कल्पनाही केली नव्हती. दिवे नसल्यास ती त्या ठिकाणी एक सेकंदही उभी राहू शकत नाही आणि दुसरा प्रकाश पसरेपर्यंत थांबू शकत नाही असे दिसते. तिची नखे त्याच्या हाताला टोचली कारण तिने त्याचे हात घट्ट पकडले होते. तिच्या भीतीची तीव्रता त्याला अक्षरशः जाणवत होती. काल जरी त्याला तिच्या फोबियाबद्दल कळले तरी ती प्रतिक्रिया द्यायला काही सेकंद लागणार नाही असे त्याला कधीच वाटले नव्हते. तिचे हृदय सामान्य गतीने धडधडायला काही सेकंद लागले. अर्णवने दिवे लावले. कुशीने धक्का मारला आणि तिचे डोळे उघडले आणि त्याची निघून गेली. लगेच हात काढून तिचे अश्रू पुसत खाली पाहिले. अर्णव, सॉरी. मी फक्त ते ठीक आहे की नाही हे तपासत होतो. हे पुरेसे आहे का? कुशी, हे पुरेसे आहे. धन्यवाद. अर्णव, ठीक आहे. अर्णवने बेड साइड टेबल जवळ जाऊन दिवा ठेवला आणि त्यावर दिवा जोडला आणि स्विच केला. वर पलंगाच्या एका बाजूला एक टेबल असल्याने कुशीला त्या बाजूला झोपू द्यावे असा अर्णवला विचार झाला. अर्णव, तू या बाजूला झोप. मी दुसरी बाजू घेईन. कुशीने मान हलवली. अर्णव जाऊन पलंगाच्या पलीकडे झोपला आणि झोपायला डोळे मिटले. कुशी, तू जेवण केलं नाहीस? अर्णव, भूक नाहीही. कुशी त्यावर भाष्य न करता गप्प बसली. तिने जाऊन पलीकडे आडवा केला आणि रजाई ओढली. तिच्याकडे सध्या काहीच नसल्यामुळे तिच्या मनात बालपणीच्या आठवणींचा पूर आला. तिच्या वडिलांनी तिचे पालनपोषण कसे केले, तिच्या दादीने तिची काळजी कशी घेतली, तिने लावण्यासोबत शाळा कॉलेजमध्ये कसा वेळ घालवला. प्रत्येक चांगल्या आठवणींनी तिच्या मनात दाटून आले आणि त्यामुळे काही धकाधकीच्या दिवसांनंतर तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले. हळूहळू झोपू देत तिला झोप लागली. धन्यवाद. कथेचा भाग 8 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.